गुड आफ्टरनून एव्हरीवन. वैशाली मॅडम बोलतेय. आज प्रियांका मॅडम कडे जरा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे आणि मॅडमची तब्येत पण ठीक नाहीये, त्यामुळे तुमची आज मी रिव्हिजन घेणार आहे. फर्स्ट आणि सेकंडची ईव्हीएस ची रिव्हिजन घेणार आहे. ओके, सगळ्यांची अटेंडन्स लावून झालीये का? आपण सुरू करूया रिव्हिजनला. बघूया किती जण आहेत. ओके, आपण नेहमीप्रमाणे फर्स्ट स्टँडर्डने सुरुवात करूया, तोपर्यंत सेकंडची मुलं पण जॉईन होतील. बघा, आतापर्यंत तुमचे बरेचसे लेसन झालेले आहेत, बरोबर आहे. आणि आता आपली एक युनिट टेस्ट पण झाली. आता फर्स्ट सेमिस्टर एक्झाम येणार आहे आणि फर्स्ट सेमिस्टर एक्झामला पण आपला बराचसा आतापर्यंत झालेला सिलेबस असणार आहे. तर मी जस्ट थोडं थोडं रिवाइज करत घेणार आहे. आणि रिव्हिजन म्हणजे कसं घेणार आहे, तुम्हालाच क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे. ओके, तर सगळे रेडी आहेत? नेहमीप्रमाणे मी क्वेश्चन विचारणार आहे, तुम्हाला दाखवणार पण आहे सगळं स्क्रीनवर. आणि त्यानंतर तुम्ही ज्याला आन्सर येते त्यांनी उत्तर तुमचं नाव लिहायचं. ओके, चॅटबॉक्स मध्ये, मग मी तुम्हाला विचारेन. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट लेसन आहे तुमचा माय बॉडी. माय बॉडी मध्ये आपण बॉडी पार्ट शिकलो होतो, बरोबर आहे. आपल्या बॉडी मध्ये जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत बॉडीचे, त्याला काय काय म्हणतात, प्रत्येकाचा काय यूज असतो, हे आपण फर्स्ट स्टँडर्ड मध्ये पण शिकलो आणि सेकंड स्टँडर्ड मध्ये पण शिकलो. आता जरा त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. जरा एकदा रिवाइज करूया. बघा, इथे लिहिलंय दिस इज माय हेड, म्हणजे हे डोकं आहे. दिस इज माय चेस्ट, याला छाती म्हणतात. त्याच्या खाली काय असतं, स्टमक, त्याला बेली पण म्हणतात. दिस इज माय बेली लिहिलंय. हा चेहरा आहे पूर्णपणे. हा आर्म आहे, खालचा लेग्स आहेत. ठीक आहे, किती आर्म्स असतात तुम्हाला? सगळ्यांनाच आपल्याला 2 आर्म्स आणि 2 लेग्स. ठीक आहे, प्रत्येकाला आपल्याला 2 हात आणि 2 पाय असतात. आपल्या पूर्ण बॉडीवर काय असतं, स्किनचं कव्हर असतं. बघा, इथे लिहिलंय माय एंटायर बॉडी इज कवर्ड विथ स्किन. मी स्क्रीन माझा हॉरिझॉन्टल करते, तुम्हाला क्लिअरली दिसेल. त्याच्यानंतर इथे फेस दाखवलाय. बघा, फेसचे पण वेगवेगळे पार्ट्स आहेत. जसं डोळे आहेत, डोळ्यांना आईज म्हणतात. कान आहेत, त्यांना इयर्स म्हणतात. नंतर आपल्या डोक्यावर जे केस आहेत त्याला हेअर म्हणतात. आपलं कपाळ जे आहे डोळ्यांच्या वरती, त्याला फोरहेड म्हणतात. नाकाला नोज म्हणतात. गाल आहेत, त्यांना चीक म्हणतात. जिभेला टंग म्हणतात. जिभेच्या खाली हनुवटी असते, तिला चीन म्हणतात. आपले जे दात आहेत त्यांना टीथ म्हणतात. आणि ज्याने आपण बोलतो, खातो, ज्याच्यामध्ये जीभ आहे, दात आहेत, असं ते, त्याला काय म्हणतो आपण, माउथ. तोंडाला आपण माउथ म्हणतो. ओके, आणखीन काय सांगितलंय बघा, इथे नेक दाखवले. बघा, म्हणजे आपलं डोकं आणि आपली पूर्ण बॉडी कोण जोडतं, नेक. माय नेक जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ माय बॉडी. ओके, त्याच्यानंतर अजून काय काय असतं नेकच्या खाली, चेस्ट, बेली म्हणजे छाती असते, पोट असतं. आणि मागच्या बाजूला काय असते, पाठ असते आपली. इथे दाखवले बघा, बॅक. ओके, आता इथे बघा आर्म. आता हाताचे भाग दाखवलेत. पूर्ण जो आहे तो आर्म आहे. खाली जो पंजा आहे तुमचा, दॅट इज म्हणजे फिंगर्स आणि हे मिळून जे बनतं तो हँड आहे. हँडला किती फिंगर्स आहेत, एका हँडला 5 फिंगर्स असतात. असे 2 हँड्सचे मिळून किती फिंगर्स होतात आपले, 10 फिंगर्स. नंतर लेग्स बद्दल बघूया. पूर्ण लेग आहे, त्याच्यामध्ये जो गुडघा आहे इथे दाखवलाय बघा, त्याला आपण नी म्हणतो. खाली जिथे आपला पाय ज्याच्यामध्ये हालचाल होते, जोडलं जातं, त्याला अँकल म्हणतात. पायाच्या बोटांना टोज म्हणतात. ओके, आणि किती टोज असतात आपले,
जे पाऊल असतं तुमचं ज्याच्यावर तुम्ही चालता त्याला फूट म्हणतात. आणि जसे 10 फिंगर्स असतात दोन्ही हातांचे मिळून तसे दोन्ही पायांचे मिळून काय असतात 10 टोज असतात. पायांच्या बोटांना काय म्हणतात टोज, लक्षात ठेवायचं. आणि हाताच्या बोटांना काय म्हणतो आपण फिंगर्स. ओके. आता बघा तुम्ही एकमेकांचे तुमच्या मित्रांना आठवा, मैत्रिणींना आठवा, स्कूल मधल्या क्लास मधल्या. आपण एक सगळे सेम दिसतो का? नाही. आपल्याला सेम बॉडी पार्ट्स असतात पण आपले चेहरे सेम दिसत नाहीत, बरोबर आहे. कोणाचे केस वेगळे असतात, कोणाचे डोळे वेगळे असतात, कोणी जाड असतं, कोणी बारीक असतं, कोणी उंच असतं, कोणी बुटकं असतं. ओके. तर हे झालं आपल्या बॉडी पार्ट्स बद्दल. आता चला थोडे क्वेश्चन आन्सर्स घेऊया आपण. आता मात्र तुम्ही मला सांगायचं आहे, चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे कोणाला आन्सर येतंय ते. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी. आत्ताच सांगितलं मी की तुमचं डोकं आणि बाकीची पूर्ण जे शरीर आहे बाकीचं त्याला जोडण्याचं काम कोण करतं? कोणाला आन्सर येतंय? ओके. पहिला तुळजाचं नाव आलंय. चला तुळजा सांग मला. माईक चालू करा. नेक. नेक. व्हेरी गुड. तुळजानंतर देवांगचं नाव होतं. देवांग आन्सर सांग मला. व्हॉट जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी. नेक. बरोबर आहे. NECK नेक. शाबाश. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज. म्हणजे काय? तुमच्या डोळ्यांचा रंग कसा आहे तर तो ज्याचा त्यांनी सांगायचंय. आता मी बघते जरा इथे मेसेजेस मध्ये. देवांग नंतर जिज्ञासाचं नाव होतं. चला जिज्ञासा. तुझ्या डोळ्यांचा रंग कसा आहे सांग. ब्लॅक. ब्लॅक. व्हेरी गुड. शाबाश. माईक बंद कर बाळा. आता वल्लभचा माईक चालू करा. ब्लॅक. नाही, मी तुझा प्रश्नच बदलणार आहे वल्लभ. आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. डू यू हॅव कर्ली और स्ट्रेट हेअर. ओके. कर्ली म्हणजे कुरळे केस आणि स्ट्रेट म्हणजे सरळ केस. तुझे केस कसे आहेत वल्लभ? कर्ली और स्ट्रेट? स्ट्रेट. स्ट्रेट आहेत. गुड बॉय. शाबाश. माईक बंद कर. आता फोर्थचा आन्सर देणार आहे आपल्याला विराज. विराजचा माईक चालू करा. बघा मी क्वेश्चन सांगते. द 2 आर्म्स अँड 2 लेग्स आर कॉल्ड. जे आपले 2 हात आणि 2 पाय आहेत त्यांना काय म्हणतात? त्यांना मिळून एक शब्द आहे. तुम्हाला शिकवलाय टीचरांनी. सांगा मला. काय बोलला विराज? काहीच कळलं नाही तू काय बोललाय. काय बोल. बरं माईक बंद करा. नाही, हँड आणि लेग नाही. त्यांना सगळ्यांना मिळून काय म्हणतात हे मी विचारलंय. माईक बंद कर बाळा. आयशाचा माईक चालू करा. लिम्स. व्हेरी गुड. लिम्स म्हणतात. बघा इथे आहे तुमच्याकडे दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये. तुम्ही बुक्स वाचत नाही त्याचा अर्थ बघा इथे लिहिलंय. माय 2 आर्म्स अँड 2 लेग्स आर कॉल्ड द लिम्स. लिम्स म्हणतात म्हणजे अवयव मराठीमध्ये. ओके. लिम्स लक्षात ठेवायचंय. व्हेरी गुड आयशा. आता बघा इथे मगाशी मी जे तुम्हाला फेस दाखवला तसंच एक फेस दाखवलाय. त्याच्यामध्ये बघा इथे सगळ्यांचे आन्सर्स दिलेत तुम्हाला कोणाला काय म्हणतात. ओके. तर मी आता तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही मला त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये ते सांगायचं आहे. ओके.
एक तर आपल्याला करून दाखवलंय बघा, डोळे दिलेत आणि त्याची जोडी लावले त्याच्या स्पेलिंग सोबत EYEI, एक डोळा दाखवला म्हणून EYEI लिहिलंय. आता कानाला काय म्हणतात हे कोण सांगणार मला? वल्लभ सांग, कानाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आणि स्पेलिंग पण सांगायचंय. हा, स्पेलिंग सांग बाळा. हा, इथे लिहिलेली पण आहे स्पेलिंग बघ. हा हा, व्हेरी गुड, शाबाश. माईक बंद करा. आता आपल्याला सांगणार तुळजा. तुळजा नाकाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? नोज. NOSE. व्हेरी गुड, शाबाश. आता आपल्याला सांगणार देवांग. देवांग गालांना काय म्हणतात? गाल असतात आपले, त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? चीक. स्पेलिंग सांग बाळा. CHEEK. शाबाश, व्हेरी गुड, चिक. आता माईक बंद करा. जिज्ञासा सांगेल. जिज्ञासा केसांना काय म्हणतात इंग्लिश मध्ये? हेअर. स्पेलिंग सांग बाळा. HAIR. हेअर. व्हेरी गुड, शाबाश. आता आयेशा सांगणार आपल्याला. आयेशा, कपाळ असतं आपलं समोर डोक्याचं, डोळ्यांच्या वरती, त्या कपाळाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? फोरहेड. स्पेलिंग सांग बाळा. हा हा FOREHEAD. व्हेरी गुड, फोरहेड. ओके, फोरहेड. शाबाश. आता विराज. विराजचा माईक चालू करा. विराज, जिभेला काय म्हणतात सांग मला इंग्लिश मध्ये? टंग. स्पेलिंग सांग बाळा. स्पेलिंग समोर लिहिलेलं आहे बघा, मी दाखवते तुम्हाला, दिसतंय ना व्यवस्थित? हा हा, TONGUE. टंग. व्हेरी गुड, शाबाश. माईक बंद करा. आता कोण राहिलं बघूया आपण. म्हणजे मग ते फर्स्ट वाले सगळ्यांचं झालंय. हा, मधुरा, माईक चालू कर बाळा. दातांना काय म्हणतात इंग्लिश मध्ये सांग मला. काय म्हणतात दातांना इंग्लिश मध्ये? टीथ. व्हेरी गुड. मग आता स्पेलिंग सांग मला टीथचं. हा, TOH. नाही, समोर लिहिलंय बघ टीथचं स्पेलिंग, स्क्रीनवर दिसतंय बघ. खालचं टीचर. हा TEETH. हा, टीथ. TEETH. माईक बंद कर बाळा. आता हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय, तुम्ही स्पेलिंग पाठ करायचे आहेत. ओके, जर स्पेलिंग पाठ नसतील तर तुम्हाला लिहिता येतील का एक्झाम मध्ये सांगा मला? नाही लिहिता येणार की नाही. म्हणून सगळ्या स्पेलिंग पाठ करायच्या आहेत, लक्षात ठेवायचं. जसं आता वरती बघा हे क्वेश्चन विचारलेत, इथे तुम्हाला स्पेलिंग लिहावं लागणार. पहिलं नेकचं स्पेलिंग आहे, मग NECK, नेक हे स्पेलिंग पाठ पाहिजे. दुसरं आहे कलर ऑफ आईज, ब्लॅक सांगितलं तुम्ही, मग BLACK, ब्लॅक स्पेलिंग पाठ पाहिजे. आज काय करायचंय, सगळे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत त्यातल्या स्पेलिंग्स लर्न करायचे आहेत सगळ्यांनी घरी. ओके, आज जे लेसन मी घेणार आहे ऍटलीस्ट तेवढ्याच्या तरी सुरू करा पाठ करायला. आता इथे तुम्हाला काय दिलंय? इथे दिलाय आपल्याला एक चार्ट दिलाय. त्या चार्ट मध्ये काही स्पेलिंग्स लपलेल्या आहेत. ओके, कोड सोडवायचं आहे एक प्रकारे. आता बघा इथे आपले वेगवेगळे बॉडी पार्ट्स दिलेत. नोज, हेअर, टीथ, लिप्स, हँड, लेग, फूट. आणि त्यातला हँड शोधून दाखवलाय बघा इथे, HAND, हँड. मग अशाच प्रकारे
बाकीचे वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत. हा होमवर्क केलाय का तुम्ही? बघा इथे आता मध्ये LEG लेग आहे, इकडे बघा TEETH टीथ आहे शेवटचं. तर हे तुम्ही व्हेरी गुड सगळ्यांनी होमवर्क केलेला दिसतोय. मग हे पण पाठ करायचं आहे. ओके, आता आपण सेकंड लेसन कडे जाऊया तुमच्या. बघा सेकंड लेसन काय होता आपला? आवर बॉडी कॅन डू, म्हणजे आपली बॉडी काय काय करू शकते. ठीक आहे, मग काय काय करू शकते बघूया आपण. चला, इथे बऱ्याचशा गोष्टी दिल्यात बघा. एव्हरी पार्ट ऑफ आवर बॉडी इज युजफुल. आपल्याला आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग असतो, बरोबर आहे. ते प्रत्येक भाग वेगवेगळी कामं करतो. आता इथे काय काय दिलंय बघा. विथ आवर लेग्स अँड फीट, म्हणजे आपले पाय आणि जी पावलं असतात त्याच्यासोबत आपण काय करू शकतो. आपल्या पायांमुळे आपण उभे राहू शकतो. वॉक म्हणजे चालू शकतो. रन म्हणजे धावू शकतो. किक म्हणजे काय? लात मारू शकतो. बघा इथे हा मुलगा बॉलला लात मारतोय की नाही. फुटबॉल खेळता की नाही तुम्ही असं पायाने उडवता. त्याच्यानंतर खाली काय दिलंय बघा. जम्प करू शकता, उड्या मारू शकता. पाय असतील तर उड्या मारता येतील की नाही. हॉप करू शकता. लंगडी वगैरे खेळताना जी छोटी छोटी उडी मारतात त्याला हॉप म्हणतात. इथे बघा ही मुलगी काय करतेय. ती अशा छोट्याशा, जसं तुम्ही पण बऱ्याचदा चालत असता रस्त्यामध्ये, अशा विटा वगैरे ठेवलेल्या असतील किंवा छोटे बार्स असतील, एखादा कठडा असेल छोटा, तर त्याच्यावर असे चालता की नाही तुम्ही बॅलन्स करत, तर ती बॅलन्स करते बघा. ओके, तर हे झाले पायाचे उपयोग. काय काय करतो आपण? कोण सांगेल मला? तुम्हाला जेवढे उपयोग येतात तेवढे सांगायचे आहेत. नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये, मी विचारते. ओके, तुळजाचं नाव आलंय. चला तुळजा, सांग मला काय काय करतो आपण विथ आवर Stand, लेग्स अँड फीट. हा, jump, हम्म kick, हम्म walk, हम्म hop, हम्म run, हम्म balance. गुड गर्ल, शाबाश. आता देवांग सांगेल. पुढचं नाव देवांगचं आहे. सांग देवांग. Stand, walk, हम्म run, kick, हम्म हम्म jump, हम्म hop, balance. बॅलन्स. व्हेरी गुड. आयशा तू सांग बाळा. Balance. Stand, हा walk, हा run, हम्म kick, हम्म jump, हम्म hop, हॉप balance. हॉप. होप नाही म्हणायचं, हॉप म्हणायचं. ओके, लक्षात ठेवायचं. तुम्ही एक पोएम पण शिकला Balance. होता त्याची, हॉप शब्दाची. ओके, सिनियर KG ला. ठीक आहे. वल्लभ सांग मला, काय काय करू शकतो आपण पायांनी? Stand, हा walk, हा run, हम्म kick, हम्म jump, हम्म hop, हम्म बॅलन्स. balance. व्हेरी गुड. अजून जिज्ञासाचं पण नाव आलंय. सांग जिज्ञासा. Stand, हम्म walk, हम्म run, हम्म हम्म kick, jump, हम्म walk, हम्म and balance. गुड गर्ल, शाबाश. माईक बंद करा आता सगळ्यांनी. आता आपण बघूया, पुढे जाऊया. आता आपण पायांनी काय करतो ते बघितलं, बरोबर आहे. आता हातांनी काय काय करतो ते बघूया जरा. बघा, विथ आवर आर्म्स अँड हँड्स वी कॅन. आता काय करू शकतो? होल्ड. होल्ड म्हणजे पकडणे, धरणे. बघा त्या मुलीने पुस्तक पकडलेत की नाही हातामध्ये, दोन्ही हातांमध्ये. लिफ्ट म्हणजे उचलणे. त्या मुलाने बादली उचलली बघा पाण्याची.
टच म्हणजे जर कोणाला आपण असा हात लावला तर त्याला टच म्हणतात, स्पर्श करणे मराठीत म्हणतात. बघा ती मुलगी ती कॅटला हात लावते की नाही, टच. परत हाताने काय करू शकता तुम्ही, तो मुलगा काय करतोय, रायटिंग करतोय की नाही, यू कॅन राईट, लिहू शकता. नंतर इथे बघा ही मुलगी काय करते, ती काहीतरी सामान असं ढकलतीये. बघा तिच्या समोर काय आहे, असं एक छोटी मुलगी दाखवली आणि खाली बघा छोटी छोटी चाकं असलेला काहीतरी एक कपाट टाईप आहे जे ती त्याला ढकलतीये. ओके, पुश म्हणतात त्याला. नंतर अजून काय करता, ग्रीट करता एकमेकांना, शेक हँड करता की नाही तुम्ही, जसं त्या दोन मुली करतायत बघा, त्याला ग्रीट म्हणतात. प्रे करता, जेव्हा तुम्ही दोन्ही हात जोडून पाया पडता, प्रार्थना करता, त्याला प्रे म्हणतो आपण. ओके, त्यामुळे हातांचे पण खूप सारे उपयोग आहेत बघा. एखादी वस्तू धरण्यासाठी, उचलण्यासाठी, टच करण्यासाठी, लिहिण्यासाठी, ढकलण्यासाठी, ग्रीट करण्यासाठी आणि एकमेकांना भेटण्यासाठी आणि प्रे करण्यासाठी म्हणजे प्रार्थना करण्यासाठी. ओके, आता हे कोण मला सांगेल, याची सुरुवात करणार आता आपल्या सोबत मधुरा. चल मधुरा, माईक चालू कर. मधुरा आहे का बघूया क्लासमध्ये. नाही, मधुरा लेफ्ट झालीये बहुतेक. तर मग आपण आपल्या सिक्वेन्सने जाऊया. पहिलं नाव तुळजाचं आलंय नेहमीप्रमाणे. चला तुळजा, माईक चालू कर. व्हॉट वी कॅन डू विथ आवर हँड्स, सांगा मला. hold, हम्म pray, हम्म lift, हम्म greet, हम्म write, हम्म push, हम्म touch. टच. व्हेरी गुड, गुड गर्ल. आता तुळजानंतर जिज्ञासाचं नाव आलंय. जिज्ञासा, माईक चालू करा. व्हॉट वी कॅन डू विथ आवर हँड्स. hold, हा lift, हा touch, हम्म write, हम्म push, हा greet, हा, pray. शाबाश, व्हेरी गुड. आता जिज्ञासा नंतर देवांगचं नाव आहे. देवांग, सांग बाळा, काय काय करू शकतो आपण हातांनी. hold, हा, lift, लिफ्ट, हा touch, हा, write, राईट, हा, push, पुश, हा, greet, हम्म, pray. प्रे. शाबाश, व्हेरी गुड. माईक बंद करा. आयेशाचं नाव आलंय देवांक नंतर. आयेशा, माईक चालू कर. बोल. बोला, व्हॉट वी कॅन डू विथ आवर हँड्स. होल्ड, बोल. Hold, हा lift, हा touch, हा write, हा push, हा greet, प्रे. हा, pray. शाबाश, व्हेरी गुड. आता वल्लभचं नाव आहे. वल्लभ, माईक चालू कर. Hold, हा lift, हा touch, हा write, हा push, हा greet, हम्म, प्रे. pray. प्रे. ओके, व्हेरी गुड. माईक बंद करा. बघा आता तुम्हाला कळलं पायांचा काय उपयोग होतो, हातांचा काय उपयोग होतो आपल्याला. ओके, मग आता याच्यावरनं पण काही क्वेश्चन आन्सर आहेत, ते बघूया का आपण. बघा, पहिला एका वर्ड मध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय. ओके, मग आता पहिला क्वेश्चन काय आहे, विच पार्ट ऑफ युअर बॉडी हेल्प यू. आता इथे आपल्याला काही कामं दिली आहेत आणि त्या कामांसाठी आपण कुठला पार्ट वापरतो बॉडीचा ते सांगायचंय. तर आता मधुरा परत एंटर झालीये, त्यामुळे पहिलं नाव मी मधुराचं घेणार आहे. मधुरा, माईक चालू कर. Yes, teacher. हा,
आता मला पहिला सांगायचंय टू कॅच अ बॉल म्हणजे बॉल पकडण्यासाठी कशाचा उपयोग करणार आपण? हाताचा. व्हेरी गुड. मग इंग्लिश मध्ये हाताला काय बोलतो आपण? विसरली का? शिकवलंय ना, मी पण शिकवलंय तुला फर्स्ट स्टँडर्डला. काय म्हणतो हातांना? हँड्स बोलतो है ना, हँड बोलतो की नाही आपण हाताला. ओके, मग आपण बॉल पकडायला काय वापरतो? हँड्स. बोल, हँड्स. गुड गर्ल, शाबाश. माईक बंद करा. आता सेकंड आहे टू रन, धावण्यासाठी. आणि इथे नाव पहिलं आलंय जिज्ञासाचं. सांग जिज्ञासा, विच पार्ट ऑफ युअर बॉडी हेल्प यू टू रन? लेग अँड फीट. लेग अँड फीट. व्हेरी गुड. आपले पाय आणि आपली पावलं जी आहेत त्यांचा उपयोग करून आपण काय करतो? धावू शकतो. आता थर्ड आहे टू स्टँड. वल्लभ सांग. टू स्टँड म्हणजे उभे राहणे. काय वापरतो आपण? Choose Legs. लेग्स अँड फीट. हा, म्हणजे आपले पायच वापरतो आपण, बरोबर आहे. नंतर फोर्थ आहे टू होल्ड अ पेन्सिल. आता मला, तुम्ही लिहिताना पेन्सिल धरता की नाही हातामध्ये? मग ती अरे देवा, उत्तरच सांगितलं मी. चला, पेन्सिल धरण्यासाठी काय वापरतो आपण? देवांग सांगेल. देवांग काय वापरतो पेन्सिल धरण्यासाठी? fingers. फिंगर्स. व्हेरी गुड. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांमध्ये पेन्सिल धरता. शाबाश. Fingers. फिंगर्स. व्हेरी गुड. माईक बंद कर बाळा. आता पुढचा क्वेश्चन आहे फिल इन द मिसिंग लेटर्स. मिसिंग लेटर म्हणजे बघा, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला काही काही शब्द अल्फाबेट्स दिलेत, बरोबर आहे, पण काही दिले नाहीयेत. तर त्याचं पूर्ण आन्सर काय आहे आणि त्याची पूर्ण स्पेलिंग काय आहे ते लिहायचंय आपल्याला. ओके, तर आता इथे राहिलेल्या मुलांपैकी विचारणार आहे मी पहिले, मग परत बाकीच्यांना विचारणार. बघा क्वेश्चन काय आहे. आय हॅव 10 फिंगर्स ऑन माय, आणि तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे, त्यात ए आणि एन लिहिलंय. मग आपण प्रश्न वाचायचा. काय सांगितलंय? आय हॅव 10 फिंगर्स. मला 10 बोट आहेत. 10 बोट कुठे असतात? फिंगर्स कशाला असतात? त्याचं स्पेलिंग लिहायचंय आणि ते आपल्याला सांगणार आहे. वरच्यांमध्ये कोण राहिलं? इथे आयशा राहिली. चला, आयशाचा माईक चालू करा. HAND. hand. हा, Hands. हा, हँड्स. कारण 10 फिंगर्स म्हणजे दोन्ही हात बोलायला लागतील की नाही आपल्याला, आणि दोन्ही हात म्हणजे काय वापरणार आपण तिथे? प्लुरल फॉर्म वापरणार. हँडचं हँड्स होणार. ओके, व्हेरी गुड. आता सेकंड आहे, आता आपल्याला सांगणार आहे तुळजा. आय हॅव लॉट्स ऑफ हेअर ऑन माय, काय याचा अर्थ? Head. हेड. व्हेरी गुड. स्पेलिंग सांग बाळा. HEAD. head. व्हेरी गुड. आय हॅव लॉट्स ऑफ हेअर ऑन माय हेड. आपल्या डोक्यावर खूप केस असतात की नाही, तर ते विचारलंय तुम्हाला तिथे. आता पुढचा थर्ड जो आहे तो सांगणार कोणाला? जिज्ञासा. आय कॅन किक द बॉल विथ माय डॅश. सांग जिज्ञासा, बॉलला लात कशाने मारणार? Foot. फूट. स्पेलिंग सांग बाळा. FOOT. 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 फूट. शाबाश. माईक बंद करा. आता आपल्याला सांगेल वल्लभ. वल्लभ 4 नंबर बघ. माय डॅश हेल्प मी टू रन फास्ट. धावायला खूप जोरात धावायचंय आपल्याला, तर मग कशाने धावणार सांग मला? Legs. लेग्स. स्पेलिंग सांग. LEGS. लेग्स. व्हेरी गुड. शाबाश. माईक बंद करा. आता बघा इथे तुम्हाला माहित आहे की नाही, मला माहित नाहीये, पण इथे तुमचा हात दाखवलाय खाली. ओके, आणि या हाताला काय सांगितलंय? प्रत्येक जे फिंगर्स आहेत प्रत्येक बोटाला एक नाव दिलेलं आहे. ओके, इंग्लिश मध्ये
वेगवेगळी नावं दिलेली आहेत प्रत्येक फिंगर साठी. तर तुम्हाला कोणाला माहिती आहेत का ही नावं? कोणी सांगू शकेल का मला? बघूया कोणाचं नाव येतंय. ओके, बऱ्याच जणांना माहिती आहे. चला मग आपण एकेकालाच विचारूया. पहिलं नाव आयेशाचं आलंय. आयेशा सांग, हा जो अंगठा आहे पहिला, या अंगठ्याला काय म्हणतात? THUMB thumb. थंब म्हणतात. व्हेरी गुड, थंब. आता सेकंड नाव कोणाचं आहे इथे? जिज्ञासा. जिज्ञासा मला सांग, हे जे पहिलं बोट आहे याला काय म्हणतात? स्क्रीन क्लिअर नाहीये. आता दिसतंय? हो टीचर. हा बोला. फोरी फिंगर. फोरी फिंगर नाही बाळा, फोर फिंगर म्हणायचं. काय? फोर फिंगर. हा, स्पेलिंग सांग, वरती लिहिलंय बघ. FORFINGER. व्हेरी गुड, फोर फिंगर. व्हेरी गुड. म्हणजे आता लक्ष. ओके बघा, आपला अंगठा असतो त्याला काय म्हणतात? थंब. त्याच्यानंतर पहिलं बोट असतं त्याला काय म्हणतात? फोर फिंगर. आता हे जे दुसरं बोट आहे त्याला काय बोलतात? कोण सांगेल मला? जे दुसरं बोट आहे, तुळजाचा माईक चालू करा. येस मॅम. हा तुळजा, व्हॉट इज द Yes, ma'am. हा दिस थर्ड फिंगर, मधलं जे बोट आहे त्याला काय म्हणतात बाळा? माहितीये का मिडल तुला? फिंगर. व्हेरी गुड, मिडल फिंगर. स्पेलिंग सांग. M हा I हा double इथे लिहिलंय. MIDDLE middle finger. FINGER. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता मिडल फिंगर नंतर जे चौथं बोट आहे आपलं, ठीक आहे, त्याला काय बोलतात? कोणाला माहितीये? देवांग, माईक चालू कर. रिंग फिंगर. रिंग फिंगर. मग स्पेलिंग सांग मला बाळा. मी इथे लिहून दाखवल्यावरती आहे. हा FINGER. रिंग फिंगर. व्हेरी गुड. आणि आता हे जे शेवटचं सगळ्यात छोटं बोट असतं आपल्या हाताचं, तर मधुराचं नाव आलंय. चला मधुरा, माईक चालू कर बाळा. सगळ्यात छोटं जे बोट आहे त्याला काय म्हणतात? माहितीये का तुला? अंगली. पण आता आपण इंग्लिश मध्ये बोलतोय, मग इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? लिटिल फिंगर. काय म्हणतात? लिटिल बोल. फिंगर. लिटिल फिंगर. मग इथे वरती स्पेलिंग लिहिलंय बघ लिटिल फिंगरचं, वाच जरा. LITTLE. हा, फिंगर. फिंगरची पण स्पेलिंग वाच. FINGER. हा फिंगर. ओके. बघा, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. अंगठ्याला काय म्हणतात? थंब. पहिलं बोट आहे त्याला काय म्हणतात? फोर फिंगर. माईक बंद करा. मधुरा, माईक बंद कर. हा, पहिल्या बोट बघा, थंब आहे पहिला तुमचा, अंगठ्याला थंब म्हणतात. मग पहिलं बोट आहे त्याला फोर फिंगर म्हणतात. नंतर मधलं बोट आहे त्याला आपण काय म्हणतो? मिडल फिंगर. नंतर त्याच्या बाजूला जे छोटा बोट आहे ते काय आहे? फोर्थ नंबरचं रिंग फिंगर. आणि जे शेवटचं छोटं बोट आहे त्याला काय म्हणतो? लिटिल फिंगर. ओके, लक्षात ठेवायचं आहे.
पुढे बघूया आपण. एक मिनिट मी चेक करते. आज कोणीही मधुरा सोडली तर जे सेकंड स्टँडर्डचे इंग्लिश मीडियम मध्ये आहेत ते कोणीही जॉईन नाही झालेत. मग आपण आपलं फर्स्ट स्टँडर्डच रिवाइज करूया. ओके, बघा. थर्ड आहे आवर सेन्स ऑर्गन्स. आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, नाकाने आपण काय करतो, वास घेतो, श्वास पण घेतो आपण, आहे की नाही. त्याच्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट रफ आहे की स्मूथ आहे, गरम आहे की थंड आहे, हे कशाने कळतं, टचने कळतं, म्हणजे स्किन मुळे कळतं आपल्याला. ओके, आणि एखाद्या गोष्टीची चव कशी आहे, जसं तुम्ही काही खाताय तर ती गोष्ट खारट आहे, कडू आहे, आंबट आहे की गोड आहे, हे कशामुळे कळतं, जिभेमुळे कळतं आपल्या, बरोबर आहे. मग हे जे आहेत हे 5 आपले काय आहेत, सेन्स ऑर्गन्स आहेत. बघा इथे लिहिलंय, द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर आवर 5 सेन्स ऑर्गन्स. किती सेन्स ऑर्गन्स आहेत आपले, 5 सेन्स ऑर्गन आहे, लक्षात ठेवायचं. कोणकोणते, आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन. कोण सांगणार मला आता हे 5 सेन्स ऑर्गन परत. चला चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. आयशा पासून सुरुवात. चला आयशाचं नाव पहिलं आलंय. eyes, हा, ear, nose, tongue, skin. व्हेरी गुड, शाबाश. दीज आर आवर सेन्स ऑर्गन्स. ओके, त्याच्यानंतर अजून पण कोणाचं तरी नाव येतंय, बघूया. देवांग. चला देवांगचं माईक चालू करा. सांग देवांग, विच आर आवर सेन्स ऑर्गन्स. Eyes, ears, nose, हा, skin, tongue. टंग. व्हेरी गुड. माईक बंद करा. तुझा तू सांग बाळा. Eyes, ears, nose, tongue, skin. शाबाश, व्हेरी गुड. जिज्ञासा. Yes, teacher. सांग बाळा, सेन्स ऑर्गन्स. Ears, हा, nose, हा, eyes, हा, tongue, skin. हा, शाबाश. आणि आता वल्लभ सांगेल आपल्याला. वल्लभचा माईक चालू करा. High five sense organ. Eyes, हा, ear, हा, nose, हा, tongue, हा, स्किन. skin. व्हेरी गुड. मधुराचं माईक चालू करा. मधुरा, तू पण बोलायचं सगळ्यांसोबत, तुला पण हे शिकायचं आहे. ओके, सांग Yes. मला सेन्स ऑर्गन्स. ते लिहिलेले पण आहेत बघा. वरचे का टीचर? हो, आईज, O U R. नाही ते नाही बाळा, खाली जी लाईन लिहिली माझ्या मागे मागे बोल. द आईज, The eyes, इयर्स, ears, नोज, nose, टंग tongue, अँड स्किन and skin आर are आवर our 5 slime सेन्स ऑर्गन्स. sense organs. ठीक आहे, माईक बंद करा. बघा आता ह्या सगळ्या सेन्स ऑर्गनचे मी तुम्हाला उपयोग विचारते. ओके, मला एकेकाने सांगायचं आहे. विच ऑफ आवर सेन्स ऑर्गन हेल्प अस टू सी.
आपल्याला बघण्यासाठी कोण मदत करतं? जिज्ञासाचं नाव पहिलं आलंय. आईज हेल्प अस टू सी. पूर्ण बोलायचं. ओके. आता हा टू सी. शाबाश. आता जिज्ञासानंतर आयेशाचं नाव आहे. आयेशा, विच सेन्स ऑर्गन हेल्प अस टू हिअर. आपल्याला ऐकण्यासाठी कोणते सेन्स ऑर्गन मदत करतात? Our ear help us to hear. हिअर बोलायचं, हेअर नाही, हिअर. ओके. माईक बंद करा. नंतर देवांकचं नाव आहे. देवांक, मला सांगायचंय विच सेन्स ऑर्गन हेल्प अस टू स्मेल. आपल्याला वास घेण्यासाठी कुठला सेन्स ऑर्गन मदत करतो? नोज. व्हेरी गुड. Our nose help us to smell. ओके. नंतर तुळजाचा माईक चालू करा. Yes, ma'am. तुळजा, which Yes, ma'am. sense organ gives us feeling of touch? आपल्याला टच कशामुळे कळतो? स्किन. व्हेरी गुड. Us to feel. व्हेरी गुड. शाबाश. आता विराज जॉईन झालाय. विराजचा माईक चालू करा. विराज, आपल्याला टेस्ट कशाने कळते सांगायचंय मला. विच सेन्स ऑर्गन हेल्प अस फॉर टंग. व्हेरी गुड. ओके. टंग मुळे आपल्याला help us to taste. व्हेरी गुड. आपल्याला आपल्या टंग मुळे, आपल्या जिभेमुळे चव कळते. ओके. शाबाश. व्हेरी गुड. तर आता आपण किती चॅप्टर्स केले? 3 लेसन्स आपले ऑलरेडी रिवाइज झाले. पुढच्या रिव्हिजनला जायचं का? बघा, पुढचा लेसन आहे हेल्दी अँड हॅपी. ओके. हेल्दी म्हणजे आरोग्यदायी आणि हॅपी म्हणजे आनंदी. मग तुम्ही कसे आरोग्यदायी आणि आनंदी राहू शकता आपण बघूया. 4th लेसन मध्ये काय सांगितलंय ते तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. मी थोडं रिवाइज करणार आहे. ओके. बघा, वी शुड टेक गुड केअर ऑफ आवर बॉडी. आपल्याला आपल्या शरीराची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. ओके. आणि जो हेल्दी असतो, अ हेल्दी पर्सन इज अ हॅपी पर्सन. जो हेल्दी असतो म्हणजे कधी आजारी पडत नाही, तो खुश राहणार की नाही? नाहीतर तुम्ही ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, काहीतरी झालं, मग झोपून राहता, मग खेळायला मिळत नाही, अभ्यास पण होत नाही. पण जर तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही आजारी नसाल पडत, तर तुम्ही नेहमी खुश राहता. सगळं करायला मिळतं की नाही, खेळायला वगैरे मिळतं, टीव्ही पण बघायला मिळतो. जर आजारी असाल तर मग घरातले काय सांगतात? आता आराम कर, आता झोप, तुला बरं नाही वाटत आहे. बरोबर आहे. पण आपण हेल्दी असू तर आपल्याला असा कोणी त्रास देत नाही. आपल्याला खेळायला, अभ्यास करायला सगळ्याची परवानगी मिळते. ओके. मग आता हेल्दी राहण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? बघा, लिहिलं इथे. टू बी हेल्दी, 3rd लाईन वाचते मी. टू बी हेल्दी वी शुड फॉलो गुड अँड क्लीन हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजे काय? सवयी. आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल म्हणजे काय, आपल्याला आरोग्यदायी राहायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? चांगल्या आणि स्वच्छ सवयी लावल्या पाहिजेत. काय काय चांगल्या सवयी असतात बघा. वी शुड वेकअप अर्ली. आपल्याला काय करायला पाहिजे? सकाळी लवकर उठलं पाहिजे. अँड गो टू बेड अर्ली ॲट नाईट. आणि रात्री पण लवकर झोपलं पाहिजे. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपायलाच लागणार. पण मला माहिती आहे तुमच्यापैकी काही मुलं जी रात्री 11-12 वाजेपर्यंत पण जागी राहतात, जे खूप चुकीचं आहे. खूप बघा, तुमच्या पुस्तकात पण लिहिलंय सगळ्यांनी लवकर झोपायचं आणि सकाळी खूप लवकर उठायचं. ओके. त्याच्यानंतर बघा, वी शुड एक्सरसाइज एव्हरी डे. करता का तुम्ही? कोणी एक्सरसाइज करतं का तुमच्यापैकी? जरा सांगा मला, बघूया कोण करतं. बघू, नाव लिहा जरा चॅट बॉक्स मध्ये. पहिले तर तुम्ही सकाळी लवकर उठतच नाही, मग एक्सरसाइज कुठं करणार, नाही ना. आता इथे
तुळजाचं येस मॅम आलं. तुळजा एक्सरसाइज करते तू दररोज सकाळी? माईक चालू कर. येस मॅम. काय काय एक्सरसाइज करते सांग मला. योगा अँड स्किपिंग. व्हेरी गुड. बघा माईक बंद कर बाळा. तुमच्या इतकीच आहे की नाही तुळजा? फर्स्ट स्टँडर्डलाच आहे ती पण. ती दररोज सकाळी उठून योगा करते आणि स्किपिंग, दोरी उड्या खेळता की नाही तुम्ही, ते पण करते ती. मग तुम्हाला अगदीच योगा जमला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही बाकी पण एक्सरसाइज करू शकता. वॉक करू शकता, धावू शकता, जम्पिंग करू शकता. जसं तुळजाने सांगितलं स्किपिंग करू शकता, दोरी उडी वगैरे खेळू शकता, है ना. दररोज एक्सरसाइज करायलाच पाहिजे सगळ्यांनी. बघा इथे खाली वॉकचं पण लिहिलंय. अ डेली मॉर्निंग वॉक कीप्स अस फिट अँड हेल्दी. जर दररोज तुम्ही सकाळी वॉक केला, आता करोनामुळे आपण जास्त लांब इकडे तिकडे नाही फिरू शकत, पण तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुम्ही दररोज थोडे थोडे राऊंड मारले तर तुमची तशीच एक्सरसाइज होऊन जाईल. ओके. काही मुलं सायकल चालवतात, तर त्या सायकलिंग मुळे सुद्धा काय होते, एक्सरसाइज होत राहते. आता हे काय झालं, एक आपण ह्या काही हॅबिट्स, चांगल्या हॅबिट बघतोय. पुढे बघा अजून एक हॅबिट दिली आहे. वी शुड ब्रश आवर टीथ इन द मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू बेड. किती वेळा दात घासायचे सांगितले? 2 वेळा. सकाळी उठल्यानंतर पण घासायचे आणि रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता, जेवून वगैरे झालं आणि जेव्हा झोपायला जाता त्याच्या आधी दात घासायचे. म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना असे 2 वेळा दात घासायचे स्वच्छ. ओके. मग जर असे दात तुम्ही घासले आणि तुम्ही या दोन्ही वेळा दात घासायची चांगली सवय ठेवली तर मग तुम्हाला तुमचे दात खराब होणार नाहीत, दुखणार नाहीत. ओके. नंतर वी मस्ट टेक बाथ एव्हरी डे अँड कोम्ब आवर हेअर. बघा दररोज दात पण घासले पाहिजेत, अंघोळ पण दररोज केली पाहिजे, स्वच्छ व्हायला पाहिजे की नाही. मग साबण वगैरे लावून स्वच्छ अंघोळ केली पाहिजे, केस विंचरले पाहिजे. लिहिलंय बघा कोम्ब आवर हेअर. नंतर लिहिलंय वी मस्ट वॉश आवर हँड्स विथ सोप आफ्टर गोइंग टू द टॉयलेट. जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाऊन येता तेव्हा पण तुमचे हात काय करायचे? साबणाने स्वच्छ धुवायचेत. आणि आता जेव्हापासून करोना चालू झालंय तेव्हापासून आपल्याला काय सांगितलंय? प्रत्येक वेळी थोड्या थोड्या अंतराने काय करायचंय? साबणाने हात स्वच्छ धुवत राहायचंय. ओके. बऱ्याचशा सवयी दिल्यात बघा चांगल्या चांगल्या. वी नीड टू फ्लश द टॉयलेट आफ्टर यूज. जेव्हा तुम्ही टॉयलेट वापरता त्याच्यानंतर दुसऱ्यांना वापरण्यासाठी पण ते स्वच्छ राहिलं पाहिजे, म्हणून भरपूर पाणी ओतून ते स्वच्छ करायचं. नंतर वी नीड टू ट्रिम आवर नेल्स अँड कीप देम क्लीन. आपली जी नखं असतात ती नखं वाढली तर त्याच्यात काय होते? घाण जमा होते आणि काही खाताना ते पोटात जाते आपल्या. ते होऊ नये म्हणून काय करायचंय? नेहमी नखं कापायची. तुम्ही नाही, तुमचे मम्मी पप्पा तुमची नखं कापणार, कारण तुम्ही अजून खूप छोटे आहात. ओके. तुम्हाला नेलकटर नीट वापरता येणार नाही. मग जेव्हा नखं वाढतील तेव्हा मम्मी पप्पांना सांगायचे कापायला. वी शुड नॉट बाईट आवर नेल्स. बऱ्याच मुलांना एक खूप विचित्र सवय असते, नखं चावत बसतात. ओके. तुमच्यापैकी अजून मी कोणाला असं बघितलं नाहीये, म्हणजे जे ऍटलिस्ट माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांच्यापैकी कोणालाही अशी सवय नाहीये, वाईट सवय नाहीये. पण जर कोणाला असेल तर ती सवय सोडून द्यायची. नखं चावायची नाहीत, लक्षात ठेवायचंय. परत तेच होणार, त्या नखात जर घाण असेल तर ती डायरेक्ट आपल्या पोटात जाणार आणि आपण आजारी पडू. नंतर आहे वी शुड विअर क्लीन क्लोथ्स. दररोज स्वच्छ कपडे घालायचे. काय लिहिलंय? स्वच्छ कपडे लिहिलंय, नवीन कपडे नाही लिहिलंय. लक्षात ठेवायचं हे पण. दररोज नवीन कपडे नसतात घालायचे, जे कपडे घालतात ते स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे. ओके. नंतर लिहिलंय वी मस्ट वॉश आवर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील्स. जेवणाच्या आधी सुद्धा हात धुवायचे आहेत. म्हणजे जेवायला जेव्हा बसता, जेवायला, नाश्ता करायला, काहीही खायला जेव्हा तुम्ही घेता त्याच्या आधी हात स्वच्छ धुवायचे आहेत. ओके. आणि जेवण झाल्यानंतर पण स्वच्छ हात धुवायचे. नंतर वी नीड टू ईट आवर मील्स ॲट द प्रॉपर टाइम.
बघा तुमच्या वेळा ठरलेल्या असतात. शक्यतो मम्मी तुम्हाला सगळं वेळेत देते, पण बऱ्याचदा तुम्ही खेळत बसता, टीव्ही बघत बसता आणि मम्मी जरी बोलावत असेल की चल हे खाऊन घे, जेवून घे, मग तुम्ही काय करता, नाही एवढा प्रोग्राम संपू दे, माझं एवढं कार्टून संपू दे, माझं एवढं खेळून होऊ दे, मला सायकल फिरवून येऊ दे. तर हे करायचं नाही. आपल्या ब्रेकफास्टची एक सकाळची वेळ ठरलेली असली पाहिजे, लंचची म्हणजे दुपारच्या जेवणाची एक वेळ ठरलेली असली पाहिजे, आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. लवकर जेवायचं, कारण आपल्याला लवकर झोपायचं पण आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुमचं जे काही खाणं पिणं आहे त्याच्या व्यवस्थित वेळा ठरवलेल्या पाहिजेत. अजून काय दिलंय की आपल्याला जर आरोग्यदायी राहायचंय, हेल्दी राहायचंय, तर आपल्याला जे जेवण आहे, जे काही आपण खातो ते कसं पाहिजे, क्लीन, स्वच्छ पाहिजे आणि फ्रेश. नेहमी स्वच्छ म्हणजे जर फळं भाज्या खात असाल तर ते धुतलेलं पाहिजे व्यवस्थितपणे, आणि इतर जेवण जे आहे ते फ्रेशली बनवलेलं पाहिजे. मम्मीने बनवल्यावर खायचं आहे लगेच. नंतर आहे जेवताना किंवा खाताना जे काही तुमच्या तोंडात आहे ते व्यवस्थित चावून खायचंय. ओके, नुसतं गिळायचं नाही, तर व्यवस्थित चावून खायचंय. वी शुड ड्रिंक क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर. आता तुमच्या सगळ्यांच्या घरात, बऱ्याच जणांच्या घरात फिल्टर असेलच, नसेल तर ते पाणी उकळून आणि गाळून प्यायचंय. लक्षात ठेवायचं, पाणी नेहमी स्वच्छ पाणी प्यायचंय. ओके, फूड शुड बी केप्ट कवर्ड. आणि इथे बघा खाली दाखवलंय, जी भांडी आहेत त्याच्यावर झाकण ठेवलं. मम्मी पण जेवण बनवल्यावर झाकण ठेवते की नाही, सगळं झाकून ठेवत असते. म्हणजेच प्रत्येक वेळी जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते कसे पाहिजेत, झाकलेले पाहिजेत. ओके, जर तुम्हाला एखादी गोष्ट दिसली की अशीच ओपन ठेवलेली आहे, चुकून राहून गेली उघडी, तर त्याच्यावर झाकण ठेवायचं काम करायचं. एवढे मोठे तर तुम्ही नक्कीच आहात. ओके, मग ह्या कामांमध्ये मदत करायची आहे घरी मम्मीला. आता याचे क्वेश्चन आन्सर बघूयात आणि मग आपण स्टॉप करू, कारण आपला वेळ पण संपत आलाय. ओके, मग मला आता सांगा. ओके चला, खूप छान छान क्वेश्चन आन्सर आहेत इथे. बघा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू यूज टू कोम्ब युअर हेअर. म्हणजेच काय, तुमचे केस विंचरण्यासाठी तुम्ही काय वापरता. कोण सांगणार मला याचा आन्सर, लिहा चॅट बॉक्स मध्ये पटापट. ओके थांबा थांबा. ओके, पहिला आयशाचं नाव आलंय. आयशा, काय वापरतो आपण. COMB, comb. कोंब, गुड गर्ल. कोंब म्हणजे फणी. तुम्ही केस विंचरण्यासाठी फणी वापरता की नाही, कंगवा, त्याला कोंब म्हणतात. शाबाश. सेकंड कुणाचं नाव आहे, तुळजाचं नाव आहे. तुळजा, व्हॉट डू यू ड्रिंक इन मॉर्निंग. Milk, MILK. व्हेरी गुड. आपण सकाळी, तुम्ही सगळ्या छोट्या मुलांनी लक्षात ठेवायचंय, दूध प्यायचंय सगळ्यांनी सकाळी उठल्यावर. नाटक करायचं नाही, मला आवडत नाही, मला चालत नाही. दूध खूप आपल्याला हेल्दी आणि स्ट्रॉंग बनवतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर म्हणजे दात ब्रश केल्यानंतर दूध प्यायचंय ब्रेकफास्टच्या वेळी. व्हॉट डू यू यूज टू ट्रिम युअर नेल्स. आपण आपली नखं कापण्यासाठी काय वापरतो, याचं उत्तर देणार आहे तिसरा नंबर जिज्ञासा. चला जिज्ञासा, माईक चालू कर. Yes, teacher. काय वापरतो आपण नखं कापण्यासाठी. Nail cutter. नेल कटर. काय वापरतो, नेल कटर. ओके, आता खालचं जे आहे आपल्याला काय लिहायचं बघा, सिलेक्ट द राईट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स. इथे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये 2 ऑप्शन दिले, त्यातला करेक्ट ऑप्शन तुम्हाला लिहायचंय, आणि नंबर आहे वल्लभचा. वल्लभ, माईक चालू कर. Morning. अरे थांब, मला प्रश्न तर विचारू दे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी. मी दररोज चालायला जातो. कधी. 2 ऑप्शन आहेत, एक आहे मॉर्निंग आणि एक आहे मंथ. म्हणजे दररोज सकाळी जातो का दर महिन्याला जातो, काय बोलणार. Morning. मॉर्निंग, दररोज सकाळी चालायला जातो. तू जातो का. सध्या घरातल्या अंगणातच चालायचं, गावात फिरायचं नाही. ओके, तसा तू दिसत नाहीस आजकाल, खूप चांगली गोष्ट आहे. माईक बंद करा. सेकंड आन्सर देणार आपल्याला देवांग.
वी शुड गो टू बेड डॅश ॲट नाईट, म्हणजे रात्री कसं झोपलं पाहिजे, अर्ली ऑर लेट, लवकर की उशिरा. काय देवा, अर्ली, लवकर झोपायला पाहिजे. तू झोपतो का लवकर? Why? नाही ना, तू उशिरा झोपतो. आजपासून लवकर झोपायचंय. ओके, माईक बंद करा. नंतर आहे आय च्यू माय फूड डॅश स्लोली ऑर फास्ट, म्हणजे काय, मी माझं जेवण चावून चावून खातो, स्लोली की फास्ट, हळूहळू खातो की फास्ट खातो, तुळजा सांगेल आपल्याला. Slow. स्लोली. ओके, प्रत्येक वेळी जेवण किंवा जे काही खाता ते हळूहळू चावून खायचंय, घाई घाईत खायचं नाही. नंतर 4 नंबर आहे टू बी हेल्दी वी शुड एक्सरसाइज डॅश, म्हणजे आपल्याला जर आरोग्यदायी राहायचं असेल तर एक्सरसाइज कधी केली पाहिजे, एव्हरी डे म्हणजे दररोज की वन्स इन अ इयर, वर्षात एकदाच. आयशा सांग. Every day. एव्हरी डे. व्हेरी गुड, शाबाश. आता खाली काही चित्र दाखवलेत बघा, ते चित्रांची नावं सांगायची आहेत तुम्हाला. तर मधुराचं नाव आलं. मधुरा, पहिलं पिक्चर काय आहे बाळा, हे सांग मला. Brush. हा, टूथब्रश बोलायचं. काय बोलायचं? टूथब्रश. व्हेरी गुड. सेकंड पिक्चर काय आहे, जिज्ञासा सांग. काय हा वापरता ना, सोप आहे. व्हेरी गुड, साबण आहे. देवांग सांग, तिसरं पिक्चर काय आहे? Comb. कोम, म्हणजे कंगवा. आयशा सांग. B. COMB, कोम. व्हेरी गुड. आयशा, लास्ट पिक्चर काय आहे? Nail clipper. नेल क्लिपर. ओके, नेल क्लिपर पण म्हणतो आपण आणि नेल कटर पण म्हणतो. तर तुम्हाला इथे नाव दिलंय नेल क्लिपर. आता पुढचं पिक्चर काय आहे, तुळजा सांग. खाली काय पिक्चर दिलंय? Towel. टॉवेल आहे, आपण अंग पुसण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर टॉवेल नंतर काय पिक्चर आहे, कोण सांगेल मला? जिज्ञासा सांग. Bucket. बकेट आहे. Baldi. बादली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी घेता आंघोळीला. त्याच्यानंतर वल्लभ सांग काय आहे? Mug. मग, ज्याच्यामधनं आपण पाणी घेतो, म्हणजे बकेट मधनं पाणी घ्यायचं असेल तर मग वापरतो. MUG, मग. शाबाश. आणि शेवटचं पिक्चर काय आहे? विराज आहे की गेला? आला परत. विराज, शेवटचं पिक्चर काय सांग. Handkerchief. हँडकरचीफ, म्हणजे रुमाल आहे. तुम्ही शिंकताना खोकताना रुमाल वापरायचा. हे सगळ्या ज्या गोष्टी दिल्यात त्या काय आहेत, आपल्याला स्वच्छ ठेवण्यासाठी. टूथब्रश दात घासण्यासाठी, सोप, टॉवेल, तुमची बकेट आणि मग हे तुम्ही अंघोळीसाठी वापरता. कोंब केस विंचरण्यासाठी वापरतो. नेल क्लिपरने आपण आपले नेल्स कट करतो, नख कापतो. आणि हँडकरचीफ शिंकताना किंवा खोकताना वापरतो. काही वस्तू, आपला चेहरा वगैरे पुसायचा असेल, हात पुसायचा असेल तरी आपण हँडकरचीफ वापरतो. ओके, तर आता इथे आपण फर्स्ट युनिट मधले 4 लेसन आज कंप्लीट केले. रिव्हिजन कंप्लीट केली आपण 4 लेसन्सची. ओके, तर तुम्ही होमवर्क काय करायचंय आज, हे सगळे फर्स्ट टू 4 जे लेसन आहेत या सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर तर तुम्ही छान दिले. आता तुम्हाला जमले पण, प्रत्येकाने खूप छान आन्सर दिले. तर हे आन्सर स्पेलिंग सकट पाठ करायचे तुम्हाला. ओके, हे सगळे क्वेश्चन आन्सर स्पेलिंग सकट तुम्ही परत एकदा पाठ करायचे आहेत. ठीक आहे.
ओके गुड. तर मग आता आपली वेळ पण झालेली आहे. सगळ्यांनी घरी अभ्यास करा सांगितलेला. चलो बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर. थँक्यू. बाय बाय. वेलकम. बाय टीचर. बाय बाय. टीचर. बाय.